धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील हीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीला आपण जेवढ्या भगवान विष्णूंसाठी सेवा करतो त्याचबरोबर आपल्याला पितरांसाठी सुद्धा सेवा करायची असते. आता अर्थातच बघा, भगवान विष्णूंसाठी जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपला पितृदोष कमी होत असतो. आणि त्यातल्या त्यात आपण असंही आज विष्णू सहस्रनाम स्तोत्र, विष्णू सहस्रनामावली पठण करणं असेल, तुळशी अर्चन असेल, त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत आपल्या पितरांसाठी आपण ही सेवा करणार आहोतच. पण त्याचबरोबर आपल्याला एक दीपदान करायचं आहे, जे आपल्याला आज संध्याकाळी करायचं आहे. आता बघा, अतिशय छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे शॉर्टमध्ये नक्की बघा. पण हे दीपदान आपल्याला आपल्या पितरांसाठी करायचं आहे. हे दीपदान तुम्ही तुमच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तिथे जाऊन तुम्ही करू शकता, किंवा जर तुम्हाला तसं शक्य नसेल आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. आता दीपदान कसं करायचं, तर सगळ्यात प्रथम तुम्हाला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. आणि बघा, कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही. तुम्ही हळद घालू शकता पण मीठ तुम्हाला घालायचं नाही आहे. कणकेचा दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही एकमुखीसुद्धा लावू शकता किंवा तुम्ही चौमुखीसुद्धा दिवा लावू शकता. आता एकमुखी हा दिवा लावताना तुम्हाला वात दक्षिणेकडे तोंड करून लावायची आहे. जर तुम्ही चारमुखी हा दिवा लावणार असाल तर नक्कीच तुम्हाला बघा, आपण चारही दिशेला तोंड करून वात ठेवतो आणि आपल्याला दोन्ही बाजूला ती वात पेटवायची असते. तर अशा पद्धतीने आपण हा चौमुखी दिवा लावत असतो. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला कणकेचा दिवा बनवून झाल्यानंतर संध्याकाळी काय करायचं आहे, आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जायचं आहे. दक्षिण दिशेला तुम्हाला जायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर त्या दिव्याला तुम्हाला खाली बघा, दिव्याला आसन द्यायचं असतं. मग तुम्ही आसन म्हणून एखादी डिश तुम्ही खाली ठेवू शकता, किंवा तुम्ही तांदूळ ठेवू शकता, किंवा तुम्ही फुलाचं आसन देऊ शकता दिव्याला. दिवा तसाच डायरेक्ट आपल्याला जमिनीवर ठेवायचा असतो. तुम्ही त्याखाली एखादी डिश वगैरे ठेवू शकता. तर बघा, दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. तुम्ही फूल अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तुम्हाला 11 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, किंवा ओम पितृदेवताय नमः तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. या दोन्ही मंत्राचा तुम्ही 11 वेळेस जप करू शकता, किंवा एका मंत्राचा तुम्ही 11 वेळेस जप केला तरी सुद्धा चालणार आहे. बघा, यामुळे नक्कीच आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. बघा, आपल्याला पितृदोष असल्यावर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आता पितृदोष का तयार होत असतो, आपण प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना काही ना काही ऋण घेऊन येत असते. मग त्यामध्येच आपल्याला पितृऋण असेल म्हणजे बघा, आपल्या वडिलोपार्जित काही त्यांचे ऋण आपल्यावर असतील. अर्थात त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलेलं असतं, भरपूर कष्ट सोसलेले असतात. मग ते ऋण आपल्यावर असतात आणि मग ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला पितृदोष लागत असतो. आणि म्हणूनच बघा, जर पितृदोष आपल्यावर असेल तर आपल्याला अनेक अडथळे येतात, अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. आणि आपल्याला समजत नाही की माझ्यासोबत असं का होत आहे, पण ते पितृदोषामुळे होत असतं हे आपल्याला समजत नाही. मग त्यासाठीच आपण असे छोटे छोटे उपाय आणि सेवा करू शकतो, जेणेकरून आपला पितृदोष बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतो. आणि बघा, पितरांना दीपदान केल्याने बघा, मृत्यूनंतरचा प्रवास हा काही सोपा नसतो. त्यांना सुद्धा अनेक प्रकारची तडजोड करावी लागते. जेव्हा आपण दीपदान करतो तेव्हा त्यांचा जो मृत्यूनंतरचा प्रवास आहे तो त्यांना सोपा होतो, त्यांना एक दिशा मिळते. अंधकारातून बघा, दिवा काय काम करतो, अंधारात तो प्रकाश देण्याचं काम करत असतो. तसंच त्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला सुद्धा योग्य ती दिशा मिळावी यासाठी आपल्याला दीपदान करायचं असतं. आणि नक्कीच यामुळे आपल्या पितरांना सद्गती लाभत असते, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतात आणि आपल्याला पितृचा कुठलाही त्रास जाणवत नाही. म्हणून हे जे काही दीपदान आहे ते आपल्याला अशा विशेष प्रसंगी करायचं आहे. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जी मी तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वामीच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.